नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला दुःखद बातमी. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. माटुंगामधल्या निवासस्थानी मनोहर जोशींचं पार्थिव सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा काढली जाईल. दादरमधल्या स्मशानभूमीत मनोहर जोशींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाईल. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत. खैरेजी, शिवसेना म्हटलं की मनोहर जोशी हे समीकरण आलंच. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. 1967 पासून मनोहर जोशी हे शिवसेना पक्ष संघटनेसोबत जोडले गेलेले होते. ते आज तागायत. तुमच्या भावना? ऍक्च्युली ते तसं पाहिलं तर ते एक क्लासेस चालवायचे हो. आणि नंतर आहे, परंतु 67ला ते साहेबांचं भाषण ऐकून त्यांच्या बरोबर ते जॉईन झाले आणि नंतर 68ला ते नगरसेवक झाले. 68ला नगरसेवक झाल्यानंतर मग पूर्ण त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या बरोबर काम करून शिवसेना वाढीचं काम केलं आणि त्यांच्यासोबत दौरेही केले. नंतर मग ते सभागृहाचे नेते झाले. नंतर ते मग विधान परिषदेचे आमदार झाले आणि नंतर पुढे त्यांचं हे कार्य मोठं गेलं. साहेबांच्या सोबत ते अनेक वर्ष होते आणि आम्हा सर्व शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते नेहमी उपस्थित राहायचे, आम्हाला मार्गदर्शन करायचे. मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा मी त्यांच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री होतो. त्यांनी मला त्या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री आणि मुंबईच्या बाकीच्या कशा असतात काय असं हे सांगितलं होतं. ते नंतर मग तेही लोकसभेवर गेले, आम्ही लोकसभेवर गेलो आणि लोकसभेत सुद्धा ते स्पीकर म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्या आधी ते मंत्री म्हणून काम केलं आणि त्यांनी आणि नंतर मग त्या स्पीकर झाल्यानंतर अनेक प्रश्न आमचे त्यांनी त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला. नंतर मग ते राज्यसभेवर पण गेले. पण एक शिवसेनेमध्ये सगळे पद भोगणारे ते एकमेव नेते होते आणि एक आम्हा सर्वांना त्या ठिकाणी दुःख तर झालंच, परंतु प्रत्यक्षात जो मान ते शिवसेना प्रमुखांच्या अंडर सर्वांना द्यायचे तोच मान नंतर उद्धव साहेबांच्या बरोबर सुद्धा त्यांनी तसाच तो मान सन्मान त्या ठिकाणी कायम ठेवला. आज बैठका आमच्या व्हायच्या, नेत्यांच्या बैठका व्हायच्या, त्यावेळी सुद्धा ते त्यांचं मत व्यक्त करायचे आणि नंतर आता वयोमानाप्रमाणे त्यांचं बरेच दिवसापासून ते आजारी होते आणि आज मात्र तर त्यांच्या आठवणी भरपूर आहे. मुख्यमंत्री असतानाच्या किंवा बाकीच्या इतर म्हणजे लोकसभेवर आम्ही काम करत असताना आम्हाला जे सर्व खासदारांना ते एकत्र बसून ज्यावेळेस मार्गदर्शन करायचे असे अनेक बातम्या आल्या, अनेक त्या ठिकाणी आठवणी आहेत. म्हणून आम्हा सर्वांचे दुःख झालेलं आहे आणि आता म्हणजे पहाटे झाल्यामुळे मी तर संभाजीनगरला आलो. आता मी ताबडतोब परत निघतोय तिकडं राहायला. एक आमचे ज्येष्ठ नेते होते, आम्ही गेलो पाहिजे. नक्कीच. धन्यवाद खैरेजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात संवाद साधण्यासाठी, तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी.